तर M2च्या PYQ सिरीजमध्ये आज आपण सॉल्व करतो आहे क्वेश्चन रिलेटेड टू डबल इंटिग्रेशन। यामध्ये आपल्याला म्हटलं आहे की प्रूव्ह करायचं आहे एरिया बिटवीन टू पॅराबोला। पहिला पॅराबोला y² = 4ax, दुसरा पॅराबोला आहे x² = 4ay, त्याची व्हॅल्यू आहे 16√3। हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि टिपिकल क्वेश्चन आहे डबल इंटिग्रेशनचा, ज्याचं यूज आहे डबल इंटिग्रेशनचा एरिया काढण्यामध्ये। इथे आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करत नाही। सगळ्यात पहिलं काम काय असलं पाहिजे, आधी मी ग्राफ ड्रॉ करून घ्या। ठीक आहे, तर ग्राफसाठी आपल्याला एक्स ॲक्सिस लागते, ठीक आहे, वाय ॲक्सिस लागणार आहे, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस। ठीक आहे, जर तुम्ही कर्व ट्रेसिंग थोडंसं रिवाइज केलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की ज्या व्हेरिएबलचा पॉवर 2 किंवा इवन असेल तो व्हेरिएबल सोडून दुसऱ्या ॲक्सिसवरती तो काय सिमेट्रिक असतो। उदाहरणार्थ जसं इथे वायचा पॉवर किती आहे, 2 आहे, तर मग हा जो ग्राफ आहे तो एक्स ॲक्सिसवरती सिमेट्री असेल। याचा अर्थ जेवढा पोर्शन वरती असेल तेवढाच पोर्शन खाली पण असेल। हे आपलं इक्वेशन झालं y² = 4ax आणि y = काय झालं √4ax। ठीक आहे, सेकंड केसमध्ये इथे आपल्याला भेटला x² = 4ay, एक्सचा पॉवर 2 आहे, म्हणजे हा ग्राफ सिमेट्रिक टू वाय ॲक्सिस असेल, म्हणजे इथून तो वर जात आहे आणि इकडे लेफ्ट साईडला जात आहे, थोडंसं आउटसाईडला। ओके, तर हा आपला ग्राफ आहे परत x² = 4ay किंवा तुम्ही जर वायच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर y = काय भेटलं तुम्हाला x² / 4a। ठीक आहे, आता आपल्याला कळायचं दोघांच्या मधला एरिया। जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर हा आपला ग्राफ 2 पॉईंटला कट करते आणि या 2 पॉईंटच्या मध्ये आपल्याला काहीतरी एरिया मिळाला, तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा हा एरिया। त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला 2 पॉईंट लागेल, हे 2 जिथे इंटरसेक्शन झालं, आणि इंटरसेक्शन पॉईंट करायसाठी आपण काय यूज करणार आहे, सायमल्टेनियसली दोन्ही इक्वेशन सॉल्व करायचे। आपल्याकडे 2 इक्वेशन आहे, y² = 4ax आणि x² = 4ay। आता इथनं मी समजा एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो, मग सायमल्टेनियसली सॉल्विंग x = काय भेटला, त्या y² डिवाइडमध्ये किती गेला, 4a गेला, आणि इथे जिथे x असेल त्या ठिकाणी काय बुक करायचं तुम्हाला y² / 4a। तर हे इक्वेशन चेंज होणार आपलं, y² / 4a हे फक्त एक्सची व्हॅल्यू आहे आणि त्याचं काय स्क्वेअर त्याला इक्वेशन आहे, स्क्वेअर 4ay। तर वायचा स्क्वेअरचा स्क्वेअर y⁴, खाली आपल्याकडे असेल 4ay, त्याचा स्क्वेअर = 4a1। आता 4a तिथे मल्टिप्लाय करा, मला मिळालं y⁴, 4a² आणि 4a एक नंबरला 3दा मल्टिप्लाय केलं, म्हणजे 4a⁴ × y। इंटरसेक्शन काढायसाठी इक्वेशन बनवावं लागेल, इक्वेशनसाठी राईट हँड साईडला 0 करायचं, मग ही राईट हँड साईडची व्हॅल्यू आपण लेफ्ट हँड साईडला घेऊन येऊ। आपल्याला मिळालं y⁴ - 4a³ × y = 0। दोघांमध्ये कॉमन काय आहे, y कॉमन काढला, इथे आपल्याला मिळालं y³ - 4a³ = 0। या दोन गोष्टीचा गुणाकार मल्टिप्लिकेशन काय 0, याचा अर्थ 2 पैकी एक व्हॅल्यू काय असेल 0। तर पहिली व्हॅल्यू माझ्याकडे एक तर y = 0 असेल किंवा y³ - 4a³ = 0 असेल। त्याच्यावरून मला एक गोष्ट भेटली y = 0। याला थोडं आणखी सिम्प्लिफाय केलं तर मला मिळेल y³ = 4a³ किंवा y = 4a। आता मला yची व्हॅल्यू ती मिळाली, आता पाहिजे एक्सची व्हॅल्यू। तर या yच्या व्हॅल्यूसाठी एक्सची व्हॅल्यू कळायला मी ही yची व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशनमध्ये पुट करणार। सपोज मी पहिल्या इक्वेशनमध्ये पुट केली तर मला मिळालं 0चा स्क्वेअर = 4ax। जर हे 0 असेल 4a 0 होऊ शकत नाही, तर x तुम्हाला काय मिळालं 0। तर पहिला आपला पॉईंट झाला x0 y0। सेकंड केसमध्ये परत कुठल्या इक्वेशनमध्ये तुम्ही y = 4a पुट करा, यात पण मी पहिल्याच ठिकाणी पुट करतो। सो 4 yच्या ठिकाणी तर 4a² झाला = 4a × x, 4a आणि 4a एक पॉवरने कॅन्सल झालं, तुम्हाला मिळालं x = 4a। तर आपल्याकडे अशा 2 इंटरसेक्शन पॉईंट आलेले आहेत। पहिला पॉईंट आहे आपला 0,0 आणि हा पॉईंट आहे आपला 4a, 4a, म्हणजे ही व्हर्टिकल लाईन आहे आपली 4a आणि ही हॉरिझॉन्टल लाईन आहे आपली 4a पर्यंत। ठीक आहे, ओके। आता आपल्याला लिमिट भेटलेली आहे, ग्राफ समजलेला, तर फक्त आपल्याला करायचं डबल इंटिग्रेशन। डबल इंटिग्रेशनसाठी आपल्याला एक स्ट्रिप चूज करावी लागते, एक तर वर्टिकल
किंवा हॉरिझॉन्टल, तुम्ही हॉरिझॉन्टल घ्या किंवा व्हर्टिकल घ्या, काहीही फरक पडणार नाही, एरिया तोच आहे तर आन्सर पण तेच राहील. या केसमध्ये मी एक स्ट्रीप चूज करतो की माझ्यासाठी आहे सपोज एक व्हर्टिकल स्ट्रीप. व्हर्टिकल स्ट्रीप म्हणजे कशी व्हॅल्यू आहे, dxची व्हॅल्यू आहे. आणि dx कशामध्ये मूव करतो आहे, वायच्या फंक्शनमध्ये. हे वरचं y इक्वल्स टू आहे, खाली पण y इक्वल टू आहे. तर वरती y इक्वल टू फंक्शन काय आहे, वरती म्हणजे वरचं ग्रीन कलरचं फंक्शन. तर वरचं फंक्शन आहे y इक्वल्स टू √4ax आणि खालचं वायचं फंक्शन आहे x²/4a. आता आपण लिमिट सेटअप करतो आपल्या इंटिग्रेशनची. तर वरचं आपलं फंक्शन आहे y इक्वल्स टू √4ax आणि खाली आपल्या वायचं फंक्शन आहे √y इक्वल्स टू, ठीक आहे, समजू शकतो तुम्ही. सो y इक्वल्स टू इंटिग्रेशन y इक्वल्स टू काय लिमिट आपली x²/4a. x² नॉट √, नाही होतो x²/4a, ठीक आहे, इंटू dx आणि dy. जर तुमचं फंक्शन एक्समध्ये असेल ते फंक्शन कशाच्या बरोबर आहे, वायच्या बरोबर आहे. हे पण फंक्शन कशाच्या बरोबर आहे, वायच्या बरोबर आहे. जेव्हा कधी तुम्ही डबल इंटिग्रेट करत असणार तर लक्षात ठेवा आधी कशाने इंटिग्रेट करायचं, ज्याचं फंक्शनच्या बरोबर आहे. इथे वायच्या बरोबर आहे ना, तर आधी इंटिग्रेशन वायसोबत करा. मग बाकी करायला dx म्हणजे एक्स कुठल्या यानं मूव्ह करत आहे. आता बघा इंटिग्रेशन करताना सेकंड इंटिग्रेशन अलॉंग द एक्स. आधी आपण व्हर्टिकल स्ट्रीप घेतली आहे, आता ते व्हर्टिकल स्ट्रीप कशी ॲड होणार, अशी ॲड होत जाईल हॉरिझॉन्टली, अशी मूव्ह करणार आहे पुढून कुठपर्यंत 0 पासून 4a पर्यंत मूव्ह करणार आहे. सो इट विल मूव्ह फ्रॉम 0 to 4a. आणि ऑब्वियसली आपल्याला एरिया काढायचा म्हणून इथे व्हॅल्यू किती असणार आहे 1dx. व्हॉल्यूम असतं तर तिथे काहीतरी फंक्शन असतं. आता इंटिग्रेशन करायला एकदम सोपं काम आहे. 1dy इंटिग्रेशन काय होणार आहे, इथे 1y आहे फक्त dy आहे. dyचं इंटिग्रेशन काय होणार आहे yची लिमिट किती आहे √4ax टोटल डिवायडेड बाय x²/4a इंटू dx इंटिग्रल 0 to 4a. अपर लिमिट पुट करा आणि लोअर लिमिट पुट करा 0 to 4a. जर अपर लिमिट पुट केली तर आपल्याला मिळालं √4ax मायनस x²/4a dx. आता इथनं सॉल्व करणं एकदम सिम्पल आहे. आपण काय करणार आहे दोस्तों, या √4a थोडं बाजूला ठेवणार आहे, आतमध्ये फक्त √x. तर √4a कॉन्स्टंट आहे तर थोडं बाहेर लिहितो मी. इंटिग्रेशनमध्ये काय आहे फक्त इंटिग्रेशनमध्ये काय राहिलं फक्त √x राहिलं, ठीक आहे, आणि मायनस इथे पण काय 1/4a कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर ठेवलं. इंटिग्रेशनमध्ये काय राहिलं फक्त x². लिमिट आहे 0 to 4a. दोन्ही साईडला dx मिळायचं राहिलं तर dx प्रमाणे. ओके, कुठल्या रूटचं इंटिग्रेशन काय आहे की पॉवर 1ने वाढतो आणि तोच नंबर डिवाइडला येतो. तर आपल्या मिळालं √4a एक्सचा पॉवर 3/2 डिवायडेड बाय 3/2 आणि लिमिट कुठून आहे 0 पासून 4a पर्यंत. इथे 1/4a कॉन्स्टंट बाहेर आहे ऑलरेडी. एक्सचा स्क्वेअर आहे, स्क्वेअरने एक्सचा पॉवर वाढल्यावरती तर एक्सचा क्यूब झाला. डिवाइडमध्ये काय आलं 3. लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट 4a. आता इथे फक्त तुम्ही लिमिटची व्हॅल्यू पुट करा. तुम्हाला बघा हे झालं आपलं √4a. जेव्हा तुम्ही अप्पर लिमिट पुट करणार हे काय झालं 4a त्याचा पॉवर 3/2 डिवायडेड बाय 3 खाली 2 वरती मायनस 1/4. 0 पुट करत नाही कारण की जर तुम्ही एक्सच्या ठिकाणी 0 पुट केलं तर पूर्ण व्हॅल्यू काय होणार 0. म्हणून लोअर लिमिट मी इथे सबट्रॅक्ट केलेली नाही. इथे पण बघा तेच हा झाला 4a क्यूब डिवाइड बाय 3. 0 व्हॅल्यू पुट करणार नाही कारण की 0 व्हॅल्यू पुट केलं तर एक्सची व्हॅल्यू काय होणार आहे 0. ठीक आहे, आता बघा इथे √4a म्हणजे याचा पॉवर 1/2 याचा पॉवर 3/2. जर मल्टिप्लिकेशनमध्ये सारखे नंबर असेल त्याच्या पॉवरचं काय होतं ॲडिशन. सो 3/2 + 1/2 किती झालं 3/2 म्हणजे 1.5 आणि 1/2 म्हणजे अर्धा. 1.5 आणि अर्धा 2 झाले म्हणजे हा झाला 4a पॉवर 2 इंटू 2/3 मायनस इथे पॉवर 3 आहे याचा. इथे एक पॉवर कमी झाला आपल्याला 3 - 1 म्हणजे काय भेटते 4a² डिवायडेड बाय 3. त्याला तुम्ही 4a² बाहेर कॉमन करा. इथून 3 पण कॉमन निघाला. बाकी किती राहिलं 2 - 1. सो देअरफॉर 4चा² झाला 16, a² झाला a², 3 तसाच आहे. 2 - 1 होते 1. हे झालं आपलं फायनल आन्सर. आपण म्हणू शकतो
हेन्स प्रूव्ड.